नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया ह्या वर्षी 30 एप्रिल रोजी आलेली आहे आणि आज आहे बुधवार. तर अक्षय तृतीयाचं मी काय काय केलं तुम्हाला दाखवते. सर्व शूट तर नाही घेता आलं मला, मी डायरेक्टली तुम्हाला जे काही केले ते दाखवते. चला तर मग. तर मी इथे अक्षय तृतीयेची ही पूजा मांडलेली आहे. या पूजेचा आपण मी सेपरेट व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर ही बघा, ही अक्षय तृतीयेची पूजा आहे. याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो नक्की बघा. आणि नक्की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा करत जा. दिवसभरात कधीही पूजा केली तरी चालते. तर स्वयंपाक झाला आहे माझा पूर्ण. हे बघा, पुरणपोळ्या खूप छान झाला आहे. मी तुम्हाला पुरणपोळ्यांची पूर्ण रेसिपी अजून दाखवली नाही. एक दिवस तुम्हाला मी नक्की दाखवल. आज खूप घाई होती त्यामुळे डायरेक्ट स्वयंपाक दाखवला. इथे नैवेद्य अर्धे भरायची बाकी अजून. हे बघा, इकडे भात सार आणि बघा इकडे मस्तपैकी आमरस केला आहे. त्याचे आंबे आणले होते, ते रस निकाल बाजारमधून आमरस केला आहे. इकडे कुरड्या पापड्या तळून झालं आहे आणि इकडे पिल्लू भजे तळत आहे मस्तपैकी. ते भजे तळत आहे पिल्लू. अजून किचन भरपूर सारा पसारा पडला आहे. तर चला अजून तुम्हाला दाखवते मी काय काय. तर आता सर्व नैवेद्य पूर्ण भरलेले आहे. आणि हे बघा पिल्लू किती छान भजी करते. एकदम भारी भजी केले पिल्लूनी. छान भजी करतो पिल्लू, त्याच्यामुळे पिल्लूला म्हटलं की भजी कर. बाकीचं स्वयंपाक आम्ही रोटी. तर इथे स्वयंपाक वगैरे झाला, देवाची पूजा वगैरे झाली आणि नैवेद्य वगैरे झाला आहे. देवाचं पूजा आरती वगैरे झाली. तर देवाला नैवेद्य दाखवला आहे मी आता. इथे देवघरामध्ये सर्व देवांना फुलं वगैरे वाहिलेली मी. मस्त सकाळी छान पूजा केली. आणि इथे पण मग मी नैवेद्य वगैरे दाखवला. ही अक्षय तृतीयेची पूजा आहे. आणि इथे मी हे बघा, ही कऱ्हा म्हणता याला, कऱ्ह्याची पूजा केलेली आहे. आणि ही पूजा अशी करता, हे बघा, हे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे. तर त्यांच्या नावाने ही पूजा करावी लागते. आणि जर समजा स्त्री असेल तर स्त्रीची म्हणजे केळीची पूजा करायची असती. पण आमचे बाबा वारलेले, आमच्या सासूबाई आहे. तर इथे कऱ्ह्याची पूजा मी केलेली आहे. इथे पण नैवेद्य वगैरे झाला. इथली पूजा वगैरे झाली. त्यानंतर इथे तुळशी मातेला पण नैवेद्य वगैरे दाखवला मी. आणि हे बघा, मी नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवते. तुळशीपत्र प्रत्येक नैवेद्यावर ठेवायचं असतं. तर हे बघा, उपास करू जेवायला आलेले. हे आमचे जावाई आहे, खूप छान आहे. आमचे जावाई खूप गोड आहे. तो स्वयंपाक कसा झालाय ज्ञानेश्वर भाऊ? एकदम छान झाले. नक्की? हो, आवडला मला. अरे वा, जेव्हा पोटभर जेवायला अजू नका. आणि श्रुतीचे पप्पा नाही नेमके, तर ते बिचारे एकटे जेवायला बसले मस्त आनंदारी. तर मी आमरस, पुरणपोळी, सार, भात, भजे, कुरडे हा स्वयंपाक केला. आपण दोन्ही पण बाहेर जेवायला होती. मी पण बाहेर जेवायला होती आणि तेजस पण बाहेर जेवायला होता. मी अजून एक उपास करूचं ताट भरून ठेवलं जेवायचं, कारण मी अजून एक सुवासिनीला पण जेवायला सांगितलं होतं. पण त्यांच्याकडे पण दुसरी उपास करू जेवायला येणार असल्यामुळे त्यांना वेळ होणार होता, म्हणून मी त्यांचं नावचं एक ताट भरून ठेवलं. आपण तसं केलं तरी चालतं, काही हरकत नसते. आणि इथं पिल्लूने मस्त तिच्या हाताने ताट केलं जेवायला. आणि बघा, पिल्लू पण जेवायला बसले. पिल्लू, स्वयंपाक कसं झालं बेटा? सुंदर झालं. खरंच का? पिल्लूला पण खूप स्वयंपाक आवडला. आता पिल्लू छान जेवण करतं. तर चला, उपास करूचं जेवण झालं. म्हणजे अगोदर नैवेद्य वगैरे पूजा वगैरे झाली सगळी. नंतर उपास करूचं जेवण झालं. नंतर कऱ्ह्याची पूजा पण झाली, तुम्हाला दाखवली मी. आणि शेजारच्या आरुषी मम्मी येणार आहे जेवायला उपास करू म्हणून आमच्याकडे महिला. तर त्यांचं पण मी ताट भरून ठेवलं. त्यांच्याकडे पण दुसऱ्या उपास करू, त्याच्यामुळे त्यांना पण उशीर होणार आहे. मग मी त्यांचं ताट भरून ठेवलं, पिल्लूला पण वाढून दिलं. आणि आता मी उपास करू जेवायला चालले शेजारी. तर चला त्यांच्याकडे. तर इथं आमच्या शेजारी शिवनेरी निवास आहे कळंबी मावशींचा. इथे मी आली जेवायला आता. ते बघा, कळंबी मावशीने छान मस्त झाडं लावलेली आहे. चला, इथे कळंबी मावशींची सगळी तयारी झालेली स्वयंपाकाची. आणि आता इथे आम्ही जेवणासाठी आलेली आहे. हे बघा, ह्या कळंबी मावशी यांना भरपूर वेळेस तुम्ही ब्लॉगमध्ये बघता. तर सगळं आवरलं आहे त्यांनी. आणि आता मी त्यांच्याकडे जेवायला आलेली आहे. तर इथे बघा, कळंबी मावशींनी छान पूजा केलेली आहे करा केळीची. आता त्यांचे सासू सासऱ्यांची दोघांची पूजा आहे. नाही बघा, इथे त्यांची देवांची पूजा, मस्त पूजा केली. देवपूजा पण त्यांनी छान केली मस्त. तर इथे आम्हाला ताट वगैरे वाढले आता कळंबी मावशीच्या इथे. आणि आता मी इथे बघा, इथं माऊ पण जेवायला आली.
हाय माऊ. माऊची मम्मी पण जेवायला आलेली आहे. त्या दिवशी माऊ रडत होती बरं का, आज हसती बघा माऊ. तर आता आम्ही छान जेवण करतो, या तुम्ही पण जेवायला. माऊला लावता ती माऊची पण घ्या. मग बाई ती बाई तुम्ही रस खातच नाही का? अजून कैऱ्यानी वाढल्या मावला येत कडक त्याच्यामुळे कालच सांगितलं मग उपास करू कोणा जेव घालत्या घरामध्ये आमच्या घरी करत्या ना असं. मग इथं कोणाला घालत्या जेवण? मग तुम्ही कैऱ्या कोणाला वाचा? कैऱ्या मावला आहे सात. हे चवळण छान आहे हो. आमच्याकडे पण आहे त्या स्वामींची मूर्ती आहे देवासाठी देवाचे. तर कळंबे मामीने आमची ओटी भरण केलं, त्याच्यामध्ये हे बघा चौरंग दिले, मस्त चौरंग आहे. याच्यावर आपण स्वामींची मूर्ती किंवा कुठल्याही देवाची मूर्ती आपण ठेवू शकतो देवाऱ्यामध्ये. तर छान आहे चौरंग, छान आहे बरं का. तर मी जेवण करून येईपर्यंत माझ्याकडे ज्या उपास करू जेवायला येणार होत्या शेजारच्या आरूची मम्मी, त्यांच्या उपास करू जेवून गेल्या होत्या. मग त्या माझ्याकडे जेवायला आल्या, मग त्यांना मी जेवायला वाढून दिलं. आणि त्यांच्याबरोबर त्यांची छोटी आरोही पण आली होती, तिला पण तुम्ही ब्लॉगमध्ये भरपूर वेळेस बघितलं असेल. तर मग त्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग मी नंतर माझी बाकीची कामं आवरली. तर हे बघा आरूच्या मम्मीसोबत ही आरू पण आलेली आहे आणि ती बस मस्त सायकल खेळती. तुला नाही जेवायचं बेटा? मम्मी बरोबर जेवण कर ना, कर जेवण मम्मीसोबत. तिला जेवू घाला ना आरूची मम्मी थोडंसं. हां चल रस पोळी. तुला रस आवडला ना? हे रस आवडला मला, खूप आवडला. आवडला ना? हां आले वा, तिला घाला. ते बघा ही पण जेवती आमच्यासोबत आरूची मम्मी ना तिच्या मम्मीसोबत. हां जेवा, छान छान जेवण कर. हो म्हण. हां छान आहे ना? तर दुपारचं सगळं आवरलं आणि थोडा वेळ आराम केला आणि आता मी परत फ्रेश झाली आणि मी चालली बाहेर. थोडंसं कार्यक्रम आहे छोटासा, तर तुम्हाला दाखवते मी काय कार्यक्रमाला चालली. तर चला माझ्यासोबत. रोणी तुला यायचं? आणि रोणी इथं फरची पुसती आहे. रोणी तुला यायचं का? अगं चल ना, बघा मी बाहेर चालली आणि रोणी बघा किती काम करते. चल ना बेटा. बरं ठीक आहे चला. आता रोणीला मी पेढा आणायला चालली. बघा आता रोणी सिक्रेट फोडलं, तुम्हाला दाखवते तर मी कुठे चालले पेढे खायला. चला. ते बघा मी पेढे खायला कुठे आलेली आहे. ते बघा ह्या आहे कळंबे काका आणि कळंबे मामी आणि हे बघा हा त्यांचं श्रेयस. आणि ही बघा ही आजपर्यंत आपल्याला भेटलेली नाही, ही आहे रोहित. हाय मावशी. हे बघा ही आहे रोहिणी, हे कळंबे मामींची मुलगी आणि खूप गोड आहे आणि खूप छान आहे आणि आमच्या दोघींचं खूप छान जमतं. थँक्यू. तर हे बघा कळंबे मामी. आपली शुभांगी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक नक्की करा. थँक्यू. ते बघा ही मेरी जान कसं सांगते बघा तुम्हाला आता इज्जत, पण तुम्ही नक्की ऐका. तर कळंबे मामांनी छान गाडी आणली मस्तपैकी. मामा कोणती गाडी ही? बजाज. अच्छा. ते बघा मस्त त्यांनी चार्जिंगची स्कूटी घेतली. कितीला पडली? 1,47,000. आणि हे बघा पहिली त्यांची कन्या लाडाची. प्रत्येक मुलगी म्हटल्यावर प्रत्येक आईवडिलांना किती जीवाभावाची असती. तर त्यांची मुलगी गाडीचं औक्षण करते, गाडी ओळखती छानपैकी. पहिला चक्कर तू मारून ये रोहिणी. हो नक्की. का बरं? बर नाही चार्जिंगची थोडी रिस्की असती. या ना पुढे. आणि बघा कळंबे मामींनी सगळ्यांना पेढे खायला बोलवलं. गाडी मग आता गाडी ओळाली म्हणजे पेढे खायला भेटणारच ना. हे घ्या ना घ्या ना. त्यानंतर कौशी मम्मी आता गाडी ओळखतीये. तर खरंच की मावशीने माझी अंगठी घेतली गाडी ओळायला. मावशी तुमची अंगठी का बरं दिली नाही तुम्ही? का बरं? हा तुमची तब्येत सुधारली आता नाही का बरोबर, त्याच्यामुळे अंगठी निघत नव्हती. तर कळंबे मामी गाडी ओळखत आहे. गाडीचे मालक श्रेयस कळंबे यांना त्यांचे मातोश्री ओळखत आहे, म्हणजेच कळंबे मामी ओळखत आहे.
तर रोहिणीला मी बोललो तेव्हा रोहिणी आली नाही, पण नंतर रोहिणी बोलायला गेल्यामुळे रोहिणी बरोबर आली बघा. आता रोहिणी गाडीचं ऑप्शन करते. आता करजकर मावशी ओळखत आहे गाडी. ओळखती मामाची मस्त पैकी. प्राची गाडी मला एक चक्कर देशील ना? प्रचित हा बरं श्रेष्ठ. अरे वा. आणि सगळ्यांनी औक्षण केल्यावर श्रेयसने श्रीफळ वाढवलंय. आणि कळंबे मावशींच्या इथं गाडी वाळून झाली, श्रीफळ वाढवून झालं, पेढे वगैरे खाल्ले सगळ्यांनी. आणि आता सर्व आम्ही महिला इथे आलेलो आहे. सत्यनारायण पूजा इथे कलश पूजन आहे. तर तुम्हाला दाखवते मी आम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी आलो आहे. तरी बघा ही सर्वज्ञ बी वरती नाव लिहिलेलं आहे रेड अक्षरामध्ये. तर इथे आम्ही आलेलो आहे. इथे आम्हाला आमंत्रण होतं. इथे कलश पूजनचा कार्यक्रम आहे. नवीनच बिल्डिंग आहे ही, आमच्या कॉलनीमध्ये झाली आहे, आमच्या सर्वात शेवट नंबरच्या प्लॉटमध्ये झाली आहे. तर आम्ही तिथं सत्यनारायण पूजेसाठी आलो आहे. सर्व महिला एकत्रित चालू आहे. तर सर्व तुम्हाला दाखवते मी कशी आहे बिल्डिंग. अजून काम चालू आहे, हे लावायचं काम चालू आहे, ऑल कंपाऊंडचं काम चालू आहे. पण आता वरती सत्यनारायण पूजा व कलश पूजन आहे. चला मी चाललंय वरती. आम्ही पूजेच्या ठिकाणी आलोय. हे बघा फ्लॅटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम. काय रे बेटा आले वा वा वा. किती क्यूट बेबी. काय नाव आहे तुझं? साई. हां साई. अरे वा छान. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ज्या ठिकाणी पूजा आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. आणि ही दीदी बसली प्रसाद वाटायला मस्तपैकी. तो खूप छान फ्लॅट आहे बरं का तुमचा. अरे वा धन्यवाद धन्यवाद. आज कलश पूजन केलं फक्त ना? हो कलश पूजन केलं फक्त. आणि घरभरणी कधी आहे? घरभरणी 28 मेला आहे. 28 मेला चालू होणार आहे. 28 29 30 नवचंडी ना? आमची पण नवचंडीच झाली होती. तर त्यांनी आज अक्षय तृतीयेचं छान मुहूर्त असल्यामुळं छोटीशी. तर इथे गणपती बाप्पा आणि कलश मांडलेला आहे. छोटीशी सत्यनारायणची पूजा त्यांनी केलेली आहे. तसंच इथे ही मातणी आहे ठेवलेली, म्हणजे माड म्हणतात त्याला. आणि ही बघा ही चूल आंबा आणि ही शिरायची पूजा केली त्यांनी मस्तपैकी. तिथं त्यांनी देवघराचं नियोजन केलेलं आहे. तर त्यांची घरभरणी अजून लांब आहे, पण आजचं मुहूर्त छान असल्यामुळे त्यांनी आज कलश पूजा केली आहे. हे बघा इथे आम्ही हॉलमध्ये आलेलो आहे. आणि इथं त्यांनी त्यांच्या आजोबांचा छान फोटो लावलेला आहे मस्तपैकी. नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. आणि सुंदर फर्निचर केलं आहे मस्तपैकी. POP पण एकदम साधं सिंपल सोबर आणि खूप रिच POP केलेलं आहे. आणि सगळं फर्निचर एकदम रिच मस्त केलेलं आहे. खूप छान डेकोरेट केलं आहे फ्लॅट त्यांनी. आणि हे बघा हे आपल्यासोबत आहे संजोग भाऊ. तर आमचे खूप प्रेमाचे संबंध आहे. माझे भाऊ मिलींचे ते खूप जवळचे मित्र होते आणि आमचे पहिल्यापासून खूप चांगले ऋणानुबंध आहे. तर बरं झालं तुम्ही आमच्या गल्लीत आले. तुम्ही आमच्या मिलींची हे भरून काढाल, जागा भरून काढाल आणि आपले संबंध असेच प्रेमाचे राहतील. आता तुमचा फ्लॅट मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवते. तर इकडे किचन आहे मस्तपैकी. आणि किचनमध्ये पण मस्त छान त्यांनी फर्निचर केलं. हे बघा हे वरती लॉफ्ट पॅक केलेले. हे बघा भांडी वगैरे स्वच्छ घासून स्वच्छ किचन करून ठेवलं आहे. सकाळी पूजेचे भांडे वगैरे पडलेले होते त्यामुळे ते सगळं स्वच्छ आवरून ठेवलं आहे. आणि मस्त भिंतींना पण टाईल्स लावलंय ना? कलरचं परत कामच नाही. फोल्डिंगचा का? अरे वा. हां हां खूप छान मस्त मस्त आहे बघा. डायनिंग टेबल पण त्यांनी फर्निचरमध्ये छान फोल्डिंगचा केला. परत जागा अटकायचं नाही, काही काम नाही. मस्त आहे. आणि फर्निचर खूप रिच आहे, मस्त आहे. हे फर्निचर पण त्यांनी छान हे पण बनवून घेतलं का? अरे वा कोटिंगचं ना? मस्त फर्निचर पण केलंय त्यांनी. आणि बघा इकडे बाल्कनी आहे मस्तपैकी. छान बाल्कनी.
हे बघा इथनं संपूर्ण आमचा वरंदळमाळा शिवाजीनगर इथनं दिसतो व्यवस्थित. हे बघा किती छान नजारा आहे. तर हे बघा इकडे एक बेडरूम आहे आणि मस्तपैकी सुंदर फर्निचर त्यांनी केलंय. खूपच छान, खूपच मस्त आहे. हे बघा इथे कपबोर्ड वगैरे. हे बघा इथे छान आरसा लावला आहे आणि इकडे मस्तपैकी बेड पण केला आहे. इकडे फॅन वगैरे, इकडं छान POP सिंपल सोबत असं मस्त देखील. इकडं बेसिन वगैरे आहे. इकडे टॉयलेट बाथरूम. हा आरसा पण खूप छान लावला आहे. पण इथे आम्हाला संजोग भाऊने छान वडापावचा. हो हो हो. तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा दिवसभर खूप बिझी धावपळीचा पण छान गेला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. चला तर मग बाय बाय.